How to write a short story, The Lion and the Mouse. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॉयन अँड द माऊस ही शॉर्ट स्टोरी कशा पद्धतीने लिहायची. Hello everyone, welcome to my Perfect Learners YouTube channel. If you are new for this channel, please subscribe it and don't forget to press bell icon for watching new videos. मागील व्हिडिओमध्ये आपण द फॉक्स अँड द क्रो ही स्टोरी कशी लिहायची ते शिकलो. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण द लॉयन अँड द माऊस ही स्टोरी शिकणार आहोत. मात्र प्रश्नांचा प्रकार वेगळा राहणार आहे. यात स्टोरी दिलेली आहे, फक्त आपल्याला फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायचे आहेत. हा प्रश्न देखील आपल्याला 5 ते 7 मार्कांकरता विचारला जाऊ शकतो, म्हणून तो काळजीपूर्वक आपण अभ्यासायचा आहे. चला तर जाणून घेऊया सर्वप्रथम ही स्टोरी मराठीमधून. एका जंगलात एक सिंह झोपलेला होता. तिथेच बाजूच्या बिळामधून एक उंदीर बाहेर आला. तो त्या सिंहाच्या अंगावर खेळू लागला. त्यामुळे सिंह जागा झाला. त्याने उंदराला पकडून त्याला खाणार इतक्यातच उंदराने सिंहाची माफी मागितली व म्हणू लागला, महाराज, मला माफ करा, मला खाऊ नका, मी पण तुमची कधीतरी मदत करेल. उंदराचे हे वाक्य ऐकून सिंहाला हसू आले. मात्र त्याने उंदराला सोडून दिलं. काही दिवसानंतर सिंह शिकाराच्या जाळ्यात अडकला. तो सुटकेसाठी प्रयत्न करू लागला, मदतीसाठी ओरडू लागला, गर्जना करू लागला. त्याचा आवाज उंदराने ऐकला. तो पटकन सिंहाजवळ आला आणि त्याने आपल्या तीक्ष्ण दातांनी संपूर्ण जाळं कुरतडून टाकलं आणि सिंहाची सुटका केली. चला, समजली सगळ्यांना गोष्ट. आता हीच गोष्ट आपल्याला इंग्रजीतून पूर्ण करायची आहे. ज्यावेळेस परीक्षेमध्ये असा प्रश्न आपल्याला येतो त्यावेळेस सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, तर दिलेली प्रश्नार्थक गोष्ट ही पूर्ण आपण काळजीपूर्वक वाचायची. त्यानंतर दिलेले क्ल्यूज आपण वाचायचे आणि पुन्हा वाचत वाचत आपण ती गोष्ट पूर्ण करायची. चला तर आता आपण गोष्ट सोडवूया. अ लॉयन वॉज स्लीपिंग इन अ डॅश डॅश. तर लॉयन कुठे झोपलेला होता? फॉरेस्ट. आहे का पर्यायामध्ये? हो. मग आपलं करेक्ट आन्सर आहे फॉरेस्ट. A mouse started playing on him. The lion got up. मग सिंह कसा जागा झाला? Angrily. Correct answer. He caught the mouse and was ready to kill it. The dash dash begged. कोण बेगिंग करत होतं? Mouse. Correct answer is mouse. The mouse begged the lion to leave it and said that someday it would help the lion. म्हणजे मी तुला कधीतरी मदत करेल असा उंदीर म्हणाला. द लॉयन लाफ्ट अँड लेट इट गो. लॉयन हसला होता, म्हणून आपण इथे लाफ्ट असा आन्सर लिहिणार आहे. वन डे द लॉयन डॅश डॅश इन अ नेट. पकडला गेला. मग त्याच्यासाठी काय शब्द येणार आहे? कॉट. आपल्या पर्यायामध्ये तो दिलेला आहे. करेक्ट आन्सर इज कॉट. कॉट इन अ नेट सेट अप बाय हंटर्स. ही डॅश डॅश लाऊडली. आता लाऊडली कोण ओरडणार आहे? सिंह. मग त्याच्या ओरडण्याला काय म्हणतो आपण? रोअर्ड. म्हणून करेक्ट आन्सर येणार आहे ही रोअर्ड लाऊडली ॲज ही ट्रायड टू हार्ड टू इस्केप. द माऊस डॅश डॅश द लॉयन. मग उंदराने काय केला? त्याचा आवाज ऐकला, म्हणून इथं करेक्ट आन्सर येणार आहे हिअर्ड. अँड केम. इट डॅश डॅश अप द नेट. मग उंदराने त्या नेटचं काय केलं? च्यूड. म्हणजे त्याने ते कुरतडलं, म्हणून करेक्ट आन्सर येणार आहे इट च्यूड अप द नेट विथ इट्स शार्प टीथ अँड सेट द लॉयन फ्री. अशा पद्धतीने आपल्याला गोष्ट पूर्ण करायची आहे आणि ती परत एकदा आपण वाचून बघणार आहोत. अ लॉयन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. अ माऊस स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम. द लॉयन गॉट अप अँग्रीली. ही कॉट द माऊस अँड वॉज रेडी टू किल इट. The mouse begged the lion to leave it and said that someday it would help the lion. The lion laughed and let it go. One day, the lion was caught in a net set up by hunters. He roared loudly as he tried too hard to escape. The mouse heard the lion and came. It chewed up the net with its sharp teeth and set the lion free. आणि लास्ट मॉरल ऑफ द स्टोरी. त्याला देखील 1 मार्क असतो, तोही आपण सोडायचा नाही. मॉरल ऑफ द स्टोरी आहे लिटिल फ्रेंड्स मे टर्न आउट टू बी अ ग्रेट हेल्प. जरी मित्र लहान असला तरी देखील तो आपली खूप मदत करू शकतो. अशा पद्धतीने 5 ते 7 मार्कांच्या प्रश्नाचा सराव आपण इथे केलेला आहे. गोष्ट आता आपल्याला लिहिता येते.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू सो मच.